10व्या दिवशी कावळा जोपर्यंत तिथे येत नाही किंवा कावळा तिथे येऊन शिवत नाही तोपर्यंत 10वा यशस्वी झाला असं म्हणता देखील येत नाही। काय वेळे तर हा कावळा नेमका 10व्याच दिवशी कुठेतरी गायब झालेला पाहायला मिळतो आणि नातेवाईक ही वाट पाहत बसतात आणि हा कावळाच येत नाही। मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की या 10व्याच्या जेवणामध्ये चक्क हा कावळा त्या पत्नीच्या पत्रावळीमध्ये येऊन खातो आहे। हे पाहून पत्नी डसाडसा रडताना दिसते। इतकं प्रेम ती पत्नी आपल्या पतीवर करत होती आणि पतीचं देखील आपल्या पत्नीवरती तितकंच प्रेम होतं। हे कसं काय शक्य आहे? पंक्तीमध्ये बसलेले लोक देखील हैराण झाले आहेत आणि आजूबाजूचे गावकरी देखील हैराण झाले आहेत। मित्रांनो, कावळा सहजासहजी लोकांमध्ये मिसळत नाही किंवा लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि चक्क हा कावळा त्या पंक्तीमध्ये बसलेल्या त्या पत्नीच्या ताटामध्ये जाऊन खातो आहे। हे पाहिल्यानंतर मात्र खरोखरच त्या पत्नीचं त्या पतीवरती किती प्रेम असू शकतं याचा अंदाज लावणं देखील शक्य होत नाही। अपाट प्रेम ती आपल्या पतीवर करत असेल आणि त्या पतीचं देखील आपल्या पत्नीवरती खूप प्रेम असू शकते। त्यामुळे हा एवढ्या पंक्तीमध्ये बसलेल्या लोकांना सोडून त्या पत्नीच्या ताटामध्येच पत्रावळीमध्येच जाऊन का खावं लागला? तुमचं मत व्यक्त करा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।